तर एक मोठी बातमी अकोल्यात अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड करण्यात आली। 13 मनसे सैनिकांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। अजित पवारांकडून संपूर्ण घटनेची पोलिसांना विचारणा, तर अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांचा खळखट्याक पाहायला मिळालाय। मिटकरींनी राज ठाकरेंवरती सुपारीबाज अशी टीका केली होती, तर मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची कार फोडली होती। कायदेशीर प्रक्रिया मी पार पाडलेली आहे। मी माझी फिर्याद दिलेली आहे, त्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरता गुन्हे दाखल झालेले आहेत आणि माझी विनंती पोलीस प्रशासनाला अशी आहे की ते आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे। एफआयआरची कॉपी घेऊन मी निघणार आहे। मात्र अशा भ्याड हल्ल्याने अमोल मिटकरी घाबरून जाणाऱ्या माणसांपैकी नाही। असे हल्ले करणारे हल्लेखोर यांनी यांची मर्दुंगी गाजवली असेल तर त्यांना ते लखलाप, पण याचं उत्तर आम्ही चोख देऊ एवढं मात्र नक्की। माननीय आमदार श्री अमोल मिटकरी साहेबांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करणार आहे। प्रोसेस चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळा LCB आणि लोकल पोलीस टीम रवाना केलेली आहे। तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे। इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे, पुढील चौकशीमध्ये निष्पन्न होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।